बातमी कल्याणमधून कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत कोसळली आहे। शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी पदाधिकाऱ्यांबरोबर घटनास्थळाची पाहणी केली। यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी संतापही व्यक्त केला। दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर आमदार विश्वनाथ भोईर यांनी पदाधिकाऱ्यांबरोबर या घटनास्थळाची पाहणी केली। मात्र या घटनेबाबत त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। आणि बऱ्याच वर्षापासून संपूर्ण कल्याणकरांची मागणी होती की बाबा ह्या किल्ल्याची दुरुस्ती व्हावी, थोडं लोकांना जाण्या येण्यासाठी व्यवस्थित व्हावं आणि सगळ्यांची भावना अशी होती की ती पडझडवरती ती कुठे थांबावी। आपण माननीय तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठीमागे लावून पर्यटनमधून आपण 5 करोड रुपये आणि खासदार शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून 5 करोड रुपये असे 10 करोड रुपये ह्या किल्ल्यासाठी मंजूर केले होते। त्या हिशोबाने सर्व काम चालू होतं, व्यवस्थित हे होतं आणि त्याच आजच्या दिवसामध्ये सकाळी पहाटे मला वाटतं 4 वाजता पहिल्यांदा बाजूची संरक्षक भिंत पडली। त्याच्यानंतर आता इथे काय आपले पत्रकार आणि आमचे जिल्हा प्रमुख होते, त्यांच्या समोर वरची किल्ल्याची मेन भिंत पडली।